हाय हॅलो गाईज नमस्ते. मी आहे शुभांगी आणि कृषी मेकअप स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज आज आपण खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. ज्यांना मेकअप करताच येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. सो बऱ्याच मुलींना माहिती नाही की मेकअपच्या आधी काय यूज करावं लागतं किंवा मेकअप्समध्ये काय काय यूज करता किंवा स्किन केअरमध्ये काय यूज करता, ह्या बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही. बऱ्याचशा मुली तर स्किन केअरसुद्धा करत नाही, तसंच मेकअप करतात म्हणून त्यांचा मेकअप काळा पडतो किंवा पॅची दिसतो. सो मी आज तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे की कोणते कोणते स्टेप फॉलो करावे लागतात मेकअपच्या आधी किंवा मेकअपमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला थोडाही हेल्पफुल वाटला सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आपण स्टार्ट करूया. सो गाईज सगळ्यात पहिलेच आपल्या स्किनला क्लीन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही छान चेहऱ्याला फेस वॉश करून घ्या छानपैकी. कधीही मेकअप यूज करण्याआधी चेहऱ्याला छान क्लीन करून घ्या. छान फेस वॉशने त्याला छानपैकी क्लीन करून घ्या आणि मगच आपल्या चेहऱ्यावर काही प्रोडक्ट्स यूज करणार ते यूज करा. सो मी ते माझा स्किन ऑलरेडी मी फेस वॉशने क्लीन केली आहे. त्यानंतर जी दुसरी स्टेप येते ती म्हणजे टोनिंग. सगळेच मुली टोनर वापरत नाही, पण माझी ऑइली स्किन आहे आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी टोनर वापरायला हवं, कारण ओपन पोर्स जे आहे आपले त्याचे मिनिमाइज होतात. सो मी इथे बायोटिकचं कुकुंबर टोनर यूज करत आहे. तुमच्याकडे जे असणार ते तुम्ही यूज करू शकता. आणि याला फक्त डॅबिंग मोशनमध्ये असं डॅब डॅब करायचं आहे, त्याला असं चोळायचं नाही. देन दुसरी स्टेप जी आहे ती आहे मॉइश्चराईज करणं. स्किनला हायड्रेशनची खूप जास्त गरज असते. मेकअप प्रोडक्ट्स यूज तुम्ही जे काही लावणार, फाउंडेशन, सीसी क्रीम जे काही लावणार असाल त्याच्या आधी मॉइश्चरायझर लावणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, जे की आपली स्किन छान हायड्रेट होईल आणि त्याच्याने आपला ती अजिबातच स्किप केली नाही पाहिजे. बऱ्याचशा मुली मॉइश्चरायझर यूज नाही करत, पण करायला हवं. ते खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, ती अजिबात स्किप करायला नको. सो मी हे छानपैकी लावून घेत आहे. आता आपलं स्किन केअर ऑलरेडी झालेलं आहे. सो आता येतं मेकअप. मेकअपमध्ये जे सगळ्यात पहिले यूज करतात ते आहे प्रायमर. तर मी इथे इनसाइट लॉंग लास्टिंग ऑइल फ्री प्रायमर यूज करत आहे. सो तुमच्याकडे जे असणार ते तुम्ही यूज करा. तर प्रायमर काय काम करतं मी पहिले ते सांगून देते. प्रायमर जे आहे ते आपल्या स्किनला स्मूथ करतो, ओपन पोर्स मिनिमाइज करतं आणि आपला जो बेस आहे तो लॉंग लास्टिंग बनतो आणि एकदम स्मूथ फिनिश येते. सो त्याच्यासाठी आपण प्रायमर यूज करतो. सो प्रायमर जिथे मला ओपन पोर्स आहे तिथे मी छानपैकी लावून घेत आहे आणि नंतर मी संपूर्ण चेहऱ्याला लावणार आहे. आणि प्रायमर लावताना खूप जास्त चोळायचं नाही, अगदी लेअर लावल्यासारखं हलक्या हाताने त्याला लावायचं आहे. ओके. सो आता येतं फाउंडेशन. तो मी ते दोन फाउंडेशन यूज करणार आहे, जे की पहिलं आहे मेविलिन फिटमीचं पोरलेस फाउंडेशन, मॅट पोरलेस फाउंडेशन आणि दुसरं आहे ब्लू हेवनचं, ते पण मॅट फाउंडेशन आहे. पण माझे दोन्ही पण शेड चुकलेले आहेत. हा शेड जो आहे तो मला डार्क आहे आणि हा मला लाईट आहे. तो मी हे दोन्ही पण मिक्स करून लावणार आहे. याचे मी दोन्ही पंप एका माझ्या हँडवर घेतले आहे आणि त्याला मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर मी एक डॅम ब्युटी ब्लेंडर घेतला आहे, म्हणजे मी त्याला छान पाण्यात असं पिळून घेतलं आहे, त्याच्यातलं सगळं पाणी काढून आणि मग मी त्याला यूज करणार आहे. सो मी त्याला आता छान ब्लेंड करत आहे माझ्या फाउंडेशनला. आणि डॅबिंग मोशनमध्ये छानपैकी ब्लेंड करायचं आहे त्याला.
आणि मी जे नेहमी सांगते, ब्लेंडिंगला थोडा वेळ द्या. जितकी ब्लेंडिंग छान करणार तितका आपला बेस जो आहे तो छान बनतो. की फाउंडेशन नंतर मी ते लावणार आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर. हे कन्सिलर खूप छान आहे. कन्सिलर हे आपल्या डार्क सर्कल, जिथे आपल्याला डार्क स्पॉट आहे, जिथं अनइव्हन स्किन आहे तिथे लावायचं असतं. कारण ते पॉईंट जे आहेत आपले ते हायलाईट करून उठतात. जिथे आपल्या डोळ्याच्या खाली खूप काळं असतं, डोळ्यांच्या वरती असतं, डार्क स्पॉट पण असतात खूप. सो हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते हाईड करतं फाउंडेशन. आता याला मी छान ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने ब्लेंड करून घेणार आहे. सो तुम्ही बघू शकता माझं फाउंडेशन. पहिले आपण सगळ्यात पहिले प्रायमर लावला आहे, देन आपण फाउंडेशन लावलं आहे आणि मग कन्सिलर. तर हे संपूर्ण आपलं लावून झालं आहे. आता आपल्याला सेट करायचं आहे. तर मी इथे मेबेलिन फिट मीची कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे. इथे कॉन्टोर पॅलेट यूज करत आहे. सो कॉन्टोर का यूज कोणी यूज केलं किंवा पाहिजे किंवा काय यूज करतात. कॉन्टोर जे आहे ज्यांचे खूप चबी चबी गाल असतात, ज्यांना खूप गोल चेहरा असतो, त्यामुळे आपण थोडंसं चेहऱ्यामध्ये छान टेक्स्चर ॲड व्हावं त्यासाठी आपण कॉन्टोर यूज करतो. सो तुम्हाला येत असेल तर तुम्ही करा, नाही केलं तरी काही हरकत नाही, स्किप करू शकता. सो मी तर हा कॉन्टोर शेड जो आहे तो यूज करत आहे. मी एक ब्रश घेतला आहे आणि त्याला छान असं आधी त्याला मी असं हे करून घेत आहे आणि उरलेले जे प्रोडक्ट आहे ते असं तोंड करायचं आहे. आता याला मी वरच्या साईडने छानपैकी ब्लेंड करून घेणार आहे. छानपैकी ब्लेंड झालेला आहे. त्यानंतर मी आता ब्लश यूज करणार आहे. तो डेस्कटॉप जे आहे ते काढून टाकायचं आणि मग ब्लश यूज करायचा आहे. सो मी माझ्या छानपैकी स्माइल करते.
त्यानंतर मी आता हायलायटर यूज करते. माझे जे पॅलेट आहे त्यामधलंच मी हायलायटर यूज करते. हायलायटरने आपले फोटोज खूप छान निघतात आणि खूप छान हाय पॉईंट जे आहे ते आपले खूप छान उठून दिसतात. जी नेक्स्ट स्टेप असणार आहे ती आहे ॲब्रो पेन्सिल. तर मी ते ब्लू हेवनची ॲब्रो पेन्सिल यूज करत आहे आणि माझ्या छान ॲब्रोना सेट करून घेणार आहे. सो माझे ॲब्रो फिल करून झालेले आहेत. त्यानंतर आपण आईजकडे वळणार आहोत. तर मी आईज खूप असे काही हेवी करणार नाही, लाईट वेट आईज लुक करणार आहे आणि यातले शेड पण खूप जास्त सुंदर आहेत. सो तुम्ही बघू शकता. ब्राऊन शेड घेतला आहे, डार्क ब्राऊन, आणि माझ्या क्रीज लाईनला लावत आहे. मी अगदी हलक्या हाताने माझं ब्राऊन शेड मी क्रीज लाईनला लावून घेतला आहे. आणि त्यानंतर माझ्या साडीमध्ये गोल्डन असा आहे, तर मी गोल्डन यूज करणार आहे. मी फक्त एक शिमर गोल्डन घेणार आहे आणि तो माझ्या आईजवर प्रेस करणार आहे. डार्क शेड घेत आहे आणि माझ्या आउटर कॉर्नरला थोडंसं लावून घेत आहे. त्यानंतर मी तर पेन आयलाइनर यूज करत आहे. तर ही खूप मोठी टिप्स आहे. ज्यांना आयलाइनर यूज करता येत नाही त्यांनी पेन आयलाइनर घ्या, कारण पेन आयलाइनरने खूप छान आणि इझिली आयलाइनर लावलं जातं. सो हे खूप छान आहे, बेस्ट आहे बिगिनरसाठी. तुम्ही डिफरंट बघू शकता आयलाइनर लावल्यानंतर. ओके, तर माझं दोन्ही लावून झालं आहे आणि तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी ते मास्क कॉस्मेटिकचा मस्कारा लावणार आहे. ब्युटी ब्लेंडर घ्यायचं आणि त्याला 2 ते 3 पफ स्प्रे करायचं आणि छानपैकी डॅब डॅब करून घ्यायचं. सो आपला मेकअप जो आहे तो लॉंग होऊन जातो छानपैकी. सो आता माझा मेकअप झालेला आहे.
होता माझा फायनल लुक. कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी सोप्या पद्धतीने आणि मी खूप छान समजून मला जितकं जमेल तितकं छान मी समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही सांगा कसा वाटला तुम्हाला. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.